नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरी तालुक्यातील वांबोर येथील रस्त्याचा वाद चिघळला असून रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी वांबोर येथील रहिवासी राजू रासकर यांनी आज 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलं आहे. रासकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मालकीचा गट क्रमांक 1466/2/2 या मिळकतीत जाण्या येण्यासाठी गट क्रमांक 1466/2/1 मधून असलेल्या पूर्वेकडील उत्तर दक्षिण रस्ता तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये 5 जून 2024 रोजी खुला करण्यात आला होता. मात्र 7 जून रोजी संबंधितांनी लाकडी दांडके व लोखंडी अँगल टाकून हा रस्ता पुन्हा बंद केल्याचा आरोप रासकर यांनी केला आहे. रस्ता बंद केल्याबाबत विचारणा केली असता आपल्याला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आली, तसेच रस्ता उघडणार नसल्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार अर्ज करूनही संबंधितांवर कारवाई झाली नसल्याचे रासकर यांनी म्हटले आहे. रस्ता तातडीने खुला करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी रासकर यांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलं आहे. प्रशासनानं तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मी राजू विठ्ठल रासकर वांबुरी येथे 20 गुंठे जागा, 20 गुंठे वावर विमल धोंडीराम गडाख यांच्याकडून खरेदी केलं होतं. तर त्या खरेदी खतात 12 फुटी रस्ता त्यांनी सरळ लिहून दिलता. पण ज्या टायमाला रस्ता आम्ही तयार करायला गेलो त्या टायमाला अडवणूक करून आम्ही तहसील कार्यालयाकडे रस्त्याचे निवेदन टाकलं. रस्ता मंजूर होऊन आला. रस्ता मंजूर झाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांकडे आला. मंडळ अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रस्ता आदेशाप्रमाणे न देता चुकीच्या पद्धतीने रस्ता देऊन तो दुसऱ्याच्या वावरातून दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीने जो रस्ता आहे तो बंद करून 2 दिवसात बंद करून आम्हाला व्यत्यय आणल्यामुळे आमचं वावर हे पडीक असून आम्ही जाणे येण्यास सक्त मनाई करून हाणामारीच्या धमक्या देऊन समोरच्यांकडून त्रास होत आहे. तरी आम्ही तहसीलदारांना 2 वेळेस निवेदन देऊन त्यांनी काहीही दखल न घेता पोलीस अधीक्षकांना पत्र दिले. अजून आपले नगरमध्ये जे कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हाधिकारी कार्यालय, तिथे पत्र दिले. एवढं होऊन सुद्धा काहीही आपलं सर्व कागदपत्रे क्लिअर असून कुणीही दखल न घेतल्यामुळे आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 तारखेला अर्ज देऊन आज 14 तारखेला उपोषणाला बसलो आहेत. जोपर्यंत आमच्या रस्त्याची तारखेसह आम्हाला लिखापडी देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणावरून हलणार नाही. हा ठाम निर्णय आम्ही नवरा बायकोनी व एक छोटासा मुलगा आहे 7 वर्षाचा त्याच्यासह आम्ही उपोषणाला बसतो. एवढीच माझी समोर इच्छा आहे. आमच्या आदेशाप्रमाणे आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे.